पहिल्या चेंडूवर विकेट नंतर नो बॉल जो खूप मोठा होता, त्यानंतर बॉलर इथे बदललेला आहे, प्रणील आलेला आहे उरलेल्या 5 चेंडूंसाठी. अमोल स्ट्राईकला हवेत आहे, फिल्डर पोहोचतील का? फिल्डर थांबले, बॉल थांबला आणि 2चा कॉल इकडे कंप्लीट झाला. 128 ला 3. दीनदयाल अजून 4 आहेत चेंडू शिल्लक. 128 आहे स्कोअर. खूप चांगला चेंडू इथे, खूप चांगला कमबॅक प्रणील द्वारा. इकडे 3 चेंडू बाकी. अमोल स्ट्राईकला. कॅचचा कॉल होता, पण तो कॅच पकडा लागत होता तिकडे वावराच्या बाहेर सरळ. फ्लॅट छक्का इकडे. युनिटी स्टुडिओ अपार्टमेंट्स प्रेझेंट युनिक 6 ज्याला आपण म्हणू. सप्राक मारल्यासारखा हा चाबूक शॉट होता. आवाजही तसाच ताडकन आलेला होता बॅट मधून निघताना. आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 134 ला 3. 134 ला 3. शेवटचे 2 चेंडू बाकी. 150 होतील का? चांगला बॉल इकडे प्रेशर सिच्युएशन मध्ये. चांगला चेंडू टाकलाय प्रणीलने इथे. डॉट एक बिंदू चेंडू इकडे. आता या बिंदू नंतर एक 6 लागेल किंवा एक बाउंड्री लागेल फिनिश करायला. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू प्रणीलच्या हातात. अमोल स्ट्राईकला आणि सरळ खेळलेला आहे आशिषच्या डोक्यावरनं. सिंगल जाईल. 2चा कॉल आणि तिकडे डेंजर एंड होता. 135 निर्धारित 8 ओव्हर्स मध्ये या टुर्नामेंटचा आतापर्यंतचा हायएस्ट स्कोअर 135 ला 3 आहे. तर दीनदयाल 11. 136चं हे टार्गेट राहील द गेम चेंजर साठी. त्यांचीच जी घुटी होती, त्यांची जी दवाई होती, त्यांनाच पाजलेली आहे चांगल्या प्रकारे दीनदयाल 11नी. त्यांनी 117 बनवले होते मागच्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये दीनदयाल 11नी बनवलेले आहेत 135.